मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. परी ते आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुखा एकंदरे जाहले. जे दिवसी हुनी जन्मले पांडव हे. म्हणून परी ते आघवेची एकीकडे ठेले, पण हे सगळे एका बाजूला पडले आणि पांडव मात्र जन्मापासून त्याच्या बरोबरच आलेत. बघा हे केवढं भाग्य. म्हणजे शेवटी त्याला सांगायचंय काय संजयाला, तुमच्या लक्षात आलं असेल आता की धृतराष्ट्रा तुला दिसतंय ना, कृष्णाच्या जवळचं कोण आहे, विष्णूच्या जवळ लक्ष्मी आहे, शेषशाही तो आहे, गरुडाचं वाहन आहे, हे सर्व आहेत, पण या सर्वांना त्यांनी बाजूला सारून टाकलंय. बघा म्हणून अवतार प्रक्रियेमध्ये जेव्हा विष्णूने कृष्ण स्वरूपात आला त्यावेळेला यातलं कुठलंहीच वाहन किंवा कुठलंच लक्ष्मी कुठलंच शेषाला बरोबर आणलं नाही. आणि कोणासाठी आला? पांडवांसाठी आला. लक्षात आलं का कसं कृष्णाचं स्वरूप आहे? धृतराष्ट्रा समजून घे. आलं की नाही खच्चीकरण मी काय म्हणतोय ते. असं आहे. आणि घटना पण तशी आहे. म्हणजे हे समजलं पाहिजे आपल्याला की निज भक्तासाठी देव हा त्याचं सर्व सोडून पळत पळत येतो. म्हणजे आता इथं सापडतं की त्या सुदाम्याच्यासाठी तो त्याच्या महालातनं पळत काय गेला, त्याचे पाय का धुतले. लक्ष्मीला सुद्धा कळलं नाही, अरे मी इतके दिवस यांच्या पाय दाबत बसली तर हे त्याचे पाय दाबतात. आलं का लक्षात? म्हणजे हे जे भक्तीचं स्वरूप आहे ना, मग त्याला मित्र भक्ती म्हणा, असख्य म्हणा, काही म्हणा, हे खूप अभिनव आहे. आणि याच्यासाठी आपल्याला त्या कृष्णाच्या ज्ञान जाणीवेचं स्वरूपच कळावं लागतंय. नाही तर सगळं विसंवादी वाटतंय आपल्याला, आणि आपण आपल्या जीवनात विसंवादी वागतो की नाही. म्हणून सर्वम खलु इदं ब्रह्म या भूमिकेवरती प्रथम जावं लागतं. मग याहीवरी पार्था माझ्या भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी. हे का म्हटलं जातं ते. म्हणून आपण जेव्हा सद्गुरूंच्या जाणीवा कशा असतात की समजा तुम्ही ज्यांचे अनुग्रहित असाल, घेतला असेल, किंवा ते गुरु आता सध्या नसतील, काय जे काही स्थिती असेल ती, परंतु तुम्ही त्या सद्गुरूंच्या जाणीवा समजून घ्या. म्हणजे परब्रह्माचं जे सर्व स्वरूप आहे ते समजून घ्या. आणि मग याहीवरी पार्था, म्हणजे तुम्ही पार्थ झालात, मग माझी या भजनी आस्था. म्हणून सद्गुरूंच्या भजनाबद्दल आस्था सातत्याने, सद्गुरूंच्या भजनावरची आस्था म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या आपल्या बोधवाक्यावरती किंवा आपल्याला जो त्याने अनुग्रह दिलेला आहे त्या अनुग्रहाच्या वाक्यावरती दृढ विश्वास ठेवून जीवन जगणे. बघ याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था. कारण भजनी म्हणलंय, मग मी भजन कुठलं करणार? माझं हेच भजन. आम्ही वारकरी, सोहमचे वारकरी. आज मला सहज ते काव्य सुचलंय, ते मी आता सांगत नाही, उद्या पाठवीन ग्रुपवरती. सहज जाता जाता एक ते आलं म्हणून. तर ते सोहम वारकरीचं जे आहे ना, हे त्या भजनामध्ये रममाण होण्याचा भाग आहे. हो,
हे वारकरी होता यायला पाहिजे आणि स्वरूप बघता यायला पाहिजे, मग विश्वरूपही जातो माणूस. आणि त्या जाणीवेतनं जी जी काही आपल्यातली दल उमलणार आहे, जो जो काही व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे, तो त्या सद्गुरूच्या आज्ञा चक्रापाशी समर्पित करावा लागणार आहे. लक्षात ठेवा. नुसतीच कमळं उमलवायची आणि मग माझं व्यक्तिमत्व असं व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, ठीक आहे, पण ते अर्पण करा ना. त्या सद्गुरूच्या भूमिकेपाशी ते अर्पित जेव्हा होतं, तेव्हा त्या संपूर्ण तुमच्या प्राणशक्तीच्या जाणीवा वेगळ्या रीतीने विस्फारित व्हायला लागतात. लक्षात ठेवा. कारण मी सद्गुरू होणार आहे ही ती जाणीव तयार व्हायला पाहिजे. आणि घास घालिता, ते मला घास घालतायत, मी त्यांना घास घालतोय, मग ती जाणीव कशी येते? बरोबर आहे ना हिवाळ्या मॅडम? असंच पाहिलं ना आपण सगळं. मग ही ती जाणीव आहे सर्व. म्हणून ही सर्व जे काय आपण म्हणतो ना, आपल्या इथली जी वेगवेगळी चक्र किंवा स्वाधिष्ठान वगैरे वगैरे, ही सगळी जी फुलं आहेत, ही दल आहेत, ही उमलवायची आहेत. काय ना, आणि ते आपोआप उमलणार आहेत. लक्षात ठेवा. या भक्तीच्या ज्ञानाच्या जाणीवेतून उमलणार आहेत, पण ती समर्पित करायची आहे ती त्या गुरुपाशी. तिथेच माझं खरं वैराग्य आणि तिथेच माझा खरा विवेक जागृत होणार आहे. लक्षात ठेवा. आणि मग तो गुरु घेऊन जाणार आहे ना, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होते. शून्य निशून्याचे बीज महाशून्य, महाशून्य डुबविले म्हणतायत. वा, काय सुंदर आहे कल्पना. असं आहे ते. त्यामुळे खूप वेगळं गणित आहे. सांगण्याचा हेतू काय, म्हणून त्याच्यासाठी ते पांडव आलेत. आणि पुढे परी पाचाही आता अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची जाहला आधीना, कामुक का जैसा अंगना, आपैता की जे. म्हणून पण ते सर्व बाजूला राहिले आणि सांप्रत पांडव जन्मले. त्या दिवसापासून याच्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण सुख एकवटून राहिले. म्हणजे त्यांच्याच ठिकाणी ते सर्व त्याचं सुख एकवटून राहिलं. आणि पण जसा, नाही कुठे गेलो बरं, पण जसा कामासक्त पुरुष स्त्रियेच्या सर्वस्वी स्वाधीन होतो, तसा श्रीकृष्ण हा त्या पाचही पांडवामध्ये खरोखरच अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन झाला, असं म्हटलेलं आहे. म्हणजे अर्जुनाच्या भक्तीच्या जाणीवा, त्याच्या कर्माच्या जाणीवा, इतक्या काही त्याच्या वृत्तींच्या जाणीवा. इथं कामासक्तीचा अर्थ वृत्तीशी रिलेट करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की श्रीकृष्ण का आकृष्ट झाला. म्हणजे आपल्या त्याच्या सर्व वृत्ती कृष्णालाच समर्पित होत्या. म्हणून कृष्ण समर्पित जीवन अर्जुन जगत होता, असं त्यांना म्हणायचंय. म्हणून जेव्हा कृष्णाची बद्दलची माहिती पण नव्हती त्याला, आणि तुला काय पाहिजे विचारलं, तर त्यांनी काय मागितलं, मला तू पाहिजेच म्हणून मागितलं. मला तुझं सैन्य नकोच आहे. केवढी भयंकर जाणीव आहे ही लक्षात घ्या ना. आपल्याला देव भेटला, परमेश्वर श्रीराम भेटले, आणि ते म्हणाले की मी तुला उदंड आयुष्य देतो, 100 कोटी डॉलर देतो, या भारतातल्या कोलारच्या सोन्याच्या खाणी तुझ्या नावाने करतो, सगळं होईल, काही काळजी करू नको, सर्व सुख मिळेल. का तुला माझ्या बरोबर यायचंय? तुम्ही काय म्हणाल बघा, कस 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 सुरू होतं मला. इथं सर्व परीक्षा आहे बघा, लक्षात घ्या. ही सर्व परीक्षेची खेळी आहे आणि गुरु असा परीक्षा घेत असतो. म्हणून आपण जेव्हा कुठल्या आपल्या चांगली सवय लावावी लागते, लक्षात ठेवा, सत्संगाची किंवा चांगल्या ठिकाणी जाण्याची सवय लावावी लागते. कारण ना जाने किस रूप में नारायण मिल जाए, यू हॅव टू बी ओपन. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी कायम आपण ठरलेला वेळ, आता आपल्याला काय माहितीये का, बरोबर आहे की नाही, इथे आपण इथं करतो आहोत सत्संग. किती वर्ष झाले? 2 वर्ष होऊन गेले. त्याच्या अगोदरपासून करतोय. समजा ज्ञानेश्वरीला 2 वर्ष होऊन गेले, त्याच्या अगोदर म्हणजे 5-6 वर्ष झाले आपण सत्संग करतो आहोत सर्व. आपल्याला
मला तसं काही वेळा असं वाटतं की आपल्या सत्संगाला हनुमंत का येत नाहीत, का वाटू नये आपल्याला? वाटतं ना. आपण जर एवढ्या जाणीवेतून सर्वजण, म्हणजे माझं एकट्याचं म्हणत नाहीये मी, एका जाणीवेतून जर एवढ्या भक्तिभावाने करतो आहोत आणि सिस्टमॅटिकली त्याला समर्पित होऊन तुम्ही सर्व लोक तुमच्या बाकीच्या गोष्टी सोडून इथं येत आहात म्हणून हे चाललंय ना. नाही तर याला काय वेळ लागत नाही तो या गोष्टी येतही असतील असं मला वाटतं आहे की नाही. आणि कारण त्याशिवाय तो आशीर्वाद असल्याशिवाय असं घडूच शकत नाही कधी, कारण ती ताकद आपल्यात नाहीये. कोणाच्या हृदयात जाऊन त्याला प्रेरित करणं ही काही ताकद आपल्यात आहे का? आपल्यात नाहीये ती, लक्षात ठेवा. म्हणून मी माझे काही हे ते भूमिका आहे की नाही. मी नुसतं इथं गेले 2 महिने ही साखरेची डबी अशी भरून ठेवलेली आहे. दरवेळा आलं की इथं ठेवतो, फक्त ते वाटल्याच जात नाही. लक्षात घ्या, म्हणजे कुठेतरी ती प्रेरणा आहे की नाही. ती ससंवेद्यता देणाऱ्यालाही जाणवत असेल असं मला म्हणायचं नाहीये, पण ते कुठून तरी आतून घडत जाते आणि योग्य ती व्यक्ती योग्य त्या वेळेला योग्य त्या समयाला येत जाते आणि घडत जात, चालत राहते. लक्षात ठेवा, हा सगळ्यांचाच अनुभव आहे आणि मी तर इथं बसून रोज अनुभवतोय आहे की नाही. असा तो भाग आहे. एनिवे, तर म्हणून तो जो म्हणतो आहे की अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन झाला. एवढे जर आपण सर्वस्व जर स्वाधीन केलं आपलं, तर तो आपल्या स्वाधीन का होणार नाही. म्हणून अर्जुन व्हायचंय. का अर्जुनाचा क्लास लावायचा तुम्ही म्हणालात ना, गुरुपरती टाकले अर्जुनाचा क्लास लावा म्हणाले. आता कसा लावायचा अर्जुनाचा क्लास? डिफिकल्ट टास्क आहे अर्जुनाचा. हो, पण सर्वस्व अर्पण केल्याशिवाय सुरू होत नाही तो, आहे की नाही. म्हणून मी म्हणतोय त्यांनी कधीतरी 1 सेकंद जरा डोकं, हा ठीक, चालेल जाऊ दे, जा बाबा रामाच्या कामाला तुम्ही जावा, तुम्ही एकदा तर दृष्टी टाका. कारण आम्ही अजून अर्जुन नाही होऊ शकत. आमचा प्रॉब्लेम तो आहे, हा प्रॉब्लेम आहे. लक्षात आले का? भावना खूप चांगल्या असतात, त्या टिकत राहत नाही. त्याची कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची आहे. त्या भूमिकेत जेव्हा पुढे जाऊ आपण बघू. तरी पाचाही आता अर्जुन झालं. पडविले पाखिरू ऐसे न बोले, यापरी क्रीडा मृगही तैसा न चले, कैसे दैव येथे सुरवाडले ते जाणो नये. म्हणजे आपण एखाद्या पक्षाला शिकवलं तर तो शिकवल्याप्रमाणे वागेलच का, बोलेलच का, असं काही नाहीये. शेवटी ते जनावर असतंय, बरोबर आहे की नाही. कुत्र्याला तुम्ही शिकवलं तर तो काय प्रत्येक वेळा जाईल का? मी फिरायला जाताना पाहतो ना लोकांचं, ते कुत्र्याला घेऊन जातं, ते उगाच आपल्याला हाड करावं लागतं आपल्याला. म्हणजे त्यांनी शिकवलेलं असतं की तू खाली मान घालून चालत जा म्हणून, पण ते शेवटी त्याच्या मानाप्रमाणेच वागते. हो, तसं आहे की नाही. ऐसे न बोले, यापरी क्रीडा मृगही तैसा न चले. क्रीडामुखही म्हणजे सरकेशीत किंवा याच्यात शिकवणारे प्राणी असतात, तर त्यांनी इथं मृगाची उपमा दिलेली आहे. तो जशी खेळ दाखवतो ते त्या हंटरमुळे दाखवतात खेळून, पण एरवीला काय त्याचं ऐकतं तर तसं काही आहे का? आहे की नाही. असं काही घडत नाही. कैसे दैव येथे सुरवाडले ते जाणो नये. परंतु काय म्हणतात बघा, श्रीकृष्ण पक्षीही शिकवणाऱ्यांचे सर्वस्वी स्वाधीन होऊन बोलणार नाहीत किंवा करमणुकी करता पाळलेले हरिणही असे स्वाधीन होऊन चालणार नाही. अर्जुनाचे थोर भाग्य असे उदया आले, ते कसे आले ते समजत नाही. म्हणजे अर्जुन जसं म्हणेल तसं कृष्ण वागतोय असं त्यांना म्हणायचंय. ते म्हणजे केवढी भयंकर अर्जुनाची योग्यता त्यांनी याच्यात दाखवली आहे बघा. आणि संजय सांगतोय, पण अर्जुन ही सांगू शकत नाही. आणि कृष्ण म्हणून गुरुलाही शिष्याचं कौतुक करायचं नाहीये आणि शिष्य ही गुरुचं कौतुक करत नाहीये या ठिकाणी.
म्हणजे तुमच्यामुळे मी असा झालो वगैरे वगैरे असंही अर्जुन म्हणत नाहीये. म्हणून संजय हा एक त्रयस्थ भूमिकेतनं कृष्णालाही जाणणारा आणि अर्जुनालाही जाणणारा असं गुरु शिष्यांचा संबंध दाखवणारं व्यक्तिमत्व ह्याच्यात दिसतं आपल्याला. लक्षात फार महत्वाचं आहे. आजी परब्रह्म हे सगळे भोगाव्या सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हन लढे पाळीत असे. श्रीकृष्ण रूपाने प्रगट झालेले संपूर्ण परब्रह्म सर्वदा भोगण्याकरिता याचेच डोळे होते. अर्जुनाच्या बोलण्याचे भगवान कसे लढे पाळतो पहा. म्हणजे श्रीकृष्ण रूपाने प्रगट झालेले संपूर्ण परब्रह्म सर्वदा भोगण्याकरता याचेच डोळे होते. कारण आता तो ते बघणार आहे. बघा आपल्या दृष्टीला मिळू शकत नाही ना. आपल्याला खंत वाटते ना काही वेळेला की आपल्याला समजा स्वामी स्वरूपानंद असताना आपण गेलो असतो तर काय झालं असतं असं वाटतं ना. पण ते भाग्य आपल्या डोळ्याला असतंच असं नाही. हे ज्याचं त्याचं भाग्य जे म्हणतो आपण ते अशा रीतीने आहे. बरोबर आहे. म्हणून संत मंडळी यांच्याशी सहवास घडणं आणि त्या सहवासासाठी आतुर असणं लक्षात घ्या. कारण शेवटी तत्व एकच आहे सर्वत्र, लक्षात घ्या. परंतु त्या तत्वाच्या जाणीवेतून ते जर आपल्याला दाखवत असतील एखादी घटना किंवा एखाद्या प्रसंगानिमित्ताने आपल्यापर्यंत तो जर मेसेज आला असेल तर तो ओळखता पण यायला पाहिजे, लक्षात घ्या. नाही तर माहिती असतं आपल्याला, माहिती नसतं असं नाही. परंतु आपल्या काही विविध जाणीवातनं आपण त्या व्यक्तीला भेटण्यासाठी उत्सुक असतोच असंही नाही. बघा मी काही वेगळं सांगत नाही. तुम्ही आता भावार्थ जो आहे तो तुमच्या मनात समजून घ्या. म्हणून ईश्वर दर्शनासाठी म्हणजे सद्गुरूच्या दर्शनासाठी सुद्धा आपण तृषार्थ असणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. कारण ते डोळ्यांनी बघायचं म्हणजे चक्षुर्वै सत्यम. भले ते मला पूर्ण स्वरूप कळेलच असं नाही. म्हणून मी तुम्हाला जे म्हणत असतो की तुम्ही स्वामी विद्यानंदांना भेटा, आश्रमात जा. याचे कारण काय आहे ती कारण इथं दडलेली आहे, लक्षात घ्या सर. कारण आपण आपल्या अडचणींमुळे दूर लोटत असतो. अडचणी या असणारच आहेत आयुष्यभर, लक्षात ठेवा. आपण बाकी सर्वत्र जात असतो, सर्व बाकीचे उद्योग करत असतो. पण संत दर्शनाला जायचं असेल, सत्संगाला जायचं असेल, अरे माझं हे काम नाही, अरे माझं ते आहे, माझं हे आहे. म्हणजे हे कसं आड येतं या सर्वाचा अनुभव आपण घेतोय, नाही असं नाही म्हणत होतो. तरी आपण प्रयत्न करतो आहोत. पण प्रयत्न किती अपुरे पडतात हेही आपल्या लक्षात येते, आहे की नाही घुसाळे मॅडम? मग हो म्हणा. आहे मला हक्क आहे त्यांच्यावर तेवढा, मी त्यांना हो म्हणायला लावतो. आहे की नाही? हक्क कोणापाशी असतो आपला? आईपाशी असतो की नाही? तसं आहे. मग त्यामुळे त्या हक्काने, आणि हा हक्क आपल्याला गुरुपाशी दाखवता यायला पाहिजे. कारण गुरु माऊली आहे, लक्षात ठेवा. भले ते जवळ करतील न करतील, पण मी त्यांच्या जवळ मला त्यांच्या जवळ जात आणि ते कुठल्या रूपाने मला इथं दिसतात, कुठल्या स्वरूपातनं मला ते जवळ करताय हे पण पाहायला पाहिजे ना आपल्याला. म्हणून ते स्वरूप पण कळलं पाहिजे. म्हणून त्या तत्वाच्या जाणीवा पण लक्षात घ्या. सर्व गोष्टींचा समज एकत्रित केला की मग अध्यात्म विवेक साध्य व्हायला लागतो. कारण त्या श्रद्धेशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुन हा श्रद्धावान होता, म्हणून त्यालाच ते डोळे मिळाले विश्वरूप दर्शन बघण्याचे. त्याची कारण लक्षात घ्या काय आहे. एनिवे, आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हन लढे पाळीत असे. आजी हे संपूर्ण परब्रह्म बघायला याचेच डोळे होते
अर्जुनाच्या बोलण्याचे भगवान कसे लळे पाळतो पहा. बर का, अर्जुन रागावला तर भगवान मुकाट्याने ते सहन करतात. बघा, लढे पुरवणं म्हणजे सगळं आलं. बरोबर आहे की नाही? आमच्या आईशाने लाथ मारली तरी आम्हाला चालतंय, त्याला लढे पुरवणं म्हणतो आपण, आहे की नाही? काय मॅडम, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही बरंच पोरांचे लढे पोरलो. थोडा मोठं विशाल मन लागतं. हे साधन आहे, लोक म्हणजे योगी आहेत गेल्या जन्माचे, लक्षात ठेवा. हा, तर एवढ्या लहान मुलांना, परक्याच्या मुलांना अशा ठीक आहे, व्यवहार म्हणून काय असेल तो असेल, दॅट इज डिफरंट इश्यू. परंतु आता कर्म ते करत आहे, त्या कर्माला निष्कर्म्यात न्यायचं आहे, ईश्वराच्या जाणीवेत जर न्यायचं असेल तर सर्वांची मुलं ही माझी मुलं आहेत समजणं, केवढं मातृत्व यायला पाहिजे ना. आणि येतं, मी पाहिलंय म्हणून सांगतोय. आणि या लोकांना त्रिवार वंदन आहे. खरं तर आपण नाही करू शकत असं, आहे की नाही? अवघड प्रक्रिया आहे ही. आपलं पोर आपल्याला जड होतं, किती त्रास देतो म्हणतो, आहे की नाही? तिथं ते रडत असतो, एक खेळत असतो, एक तिसरंच काय ते खात असतो, एक अरे काय वगैरे. लक्षात. त्याच्यामुळे धन्य धन्य. आणि या कर्मातनच ते पुढे आध्यात्मिक होतं. मला लक्षात ठेवा, वेगळं काही करण्याची गरज नसते. पण या ज्ञानाच्या जाणीवा प्रस्थापित केल्यानं की त्याला एक वेगळी उभारी, त्या भक्तीला एक रंग प्राप्त होतो. म्हणून मी यांना म्हणतोय का, त्यांचे बाकीचे जे पार्टनर्स आहेत ते कसे मला माहिती नाही, पण या नक्की त्याच तोडीच्या जातात, ते माऊली होऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणून ते ज्ञान फार महत्वाचं आहे, ती गुरुची कृपा फार महत्वाची आहे की मलाच हे कर्म का आलं, कारण माझा हा मार्ग अशा प्रकारे चालतो आहे जीवनाचा. लक्षात आलं? म्हणून कारण हा दिसतोय ना आपल्याला मार्ग, आता तुम्हाला दिसतोय तुमचा मार्ग, मग आपण या मार्गात अर्जुनापर्यंत कसे पोहोचणार हा विचार, तस्मात विचार, असं आहे. म्हणून त्या प्रत्येकाच्या जाणीवा वेगवेगळ्या स्वरूपात आहेत आणि प्रत्येकाचं समोर येणार कर्म पण त्याच्या त्याच्या जाणीवेप्रमाणे आहे. परंतु क्रांती गरजेची आहे. ती क्रांती जर करता आली नाही तर स्थिती तिथंच राहणार आहे. लक्षात ठेवा. मग ती व्यवहारात करत असाल तर व्यवहारच बघणार आहात. म्हणून व्यवहाराच्या परे कधीतरी जाता यायला पाहिजे, ही ती जाणीव फार महत्वाची आहे. एनिवे, म्हणून याला समुद्र असे काही अर्जुनाचे विलक्षण वेळ श्री भगवंताला लागले आहे. बरं का, म्हणजे तो रागवला तरी चालते. एरवी विषय जिणोनी जन्मले, जे शुकाधिक दादुले, ते विषयची वानिता जाहले भाट ययाचे. म्हणून संपूर्ण विषय वासना जिंकून जन्माला आले असे जे समर्थ शुकाधिक मुनी, ते देखील या भगवंताच्या विषय भोगादी लीलांचे वर्णन करणारे भाट झाले. शुकमुनी भागवताचे घे आणि ते वैराग्य होतं त्यांनी, शुकासारिके वैराग्य, रामदास स्वामींचं हे आहे. अशी लोक सुद्धा या भगवंताचे भाट झाले. म्हणजे श्रीकृष्णाचं वैराग्य कशा स्वरूपाचं होतं बघा, आणि त्याच्यामध्ये प्रेमाची, परमप्रेम स्वरूपाची जाणीव त्या वैराग्यात छापलेली होती बघा. हे सगळं कसे इंटरमिक्स्ड आहे बघा. आपण वैराग्य म्हटलं की एकदम कडक, ते बाजूला ते बाजूला. संन्यासी म्हटलं की असं नाही तसं नाही, नवारी साडीतलं जेवण घेणार, असं काहीतरी असतं. ते बरोबर का चूक या भानगडीत मला पडायचं नाहीये, पण याच्या परे होता यायला पाहिजे. त्याच्या टीका नाही करत आहे मी, परंतु त्या व्यक्तिमत्व खर तर जेव्हा आत्मज्ञानाच्या पुढे जातं तेव्हा त्याच्या परे होतं. त्या अक्कलकोट महाराजच व्हायला पाहिजेत ना. संन्यासातनं पुढे अक्कलकोट महाराजच होता यायला पाहिजे, तर त्या संन्यासाला महत्व आहे. मग ते परमप्रेम स्वरूप होतात. मग त्यांनी कोणाशी काम केलं? अक्कलकोट महाराजांनी सर्व संसारी लोकांमध्ये रमले. हो, विचार करा, कोणाचं भलं केलं? संसारी लोकांचं केलं ना, कारण ते ग्रस्त आहे. त्यांना ज्ञानाच्या जाणीवेपर्यंत पोचत करायचं आहे.
हे समजलं पाहिजे ना कुठेतरी. ही ती भूमिका आहे. म्हणून ते म्हणताय विषयची, म्हणून ते भाट झाले. म्हणून शुकदेव हे भाट झाले. कोणाचे? कृष्णाचे भाट झाले. लक्षात खूप सुंदर आहे. हा योगियांचे समाधी धन की होऊनी ठेले पार्था अधीन, या लागी विस्मय माझे मन करीतसे राया. म्हणून खरोखर योगियांचा समाधी रूप ठेवा होय, पण तोच अर्जुनाच्या स्वाधीन होऊन राहिला. म्हणून राजा धृतराष्ट्रा माझ्या मनाला याचेच वारंवार आश्चर्य वाटते. जो भगवान श्रीकृष्ण खरोखर योगियांचा समाधी रूप ठेवा होय. म्हणजे योगी लोक समाधीमध्ये काय करतात? समाधी मिळून काय करायची? समाधीमध्ये आपण ध्यान, धारणा, उपासना सगळं करतो. कशासाठी करायची? तर त्या योगाचं स्वरूप माझ्यात स्थिर व्हायला पाहिजे. आणि हा योगियांचा राजा सिद्ध मला व्हायला पाहिजे. तो भगवान श्रीकृष्ण आहे. आणि तो प्रत्यक्षामध्ये काय झालेला आहे इथं? खरोखर योगियांचा समाधीरूप ठेवा होय, पण तोच अर्जुनाच्या स्वाधीन होऊन राहिलाय. म्हणजे बघा, कर तरी आवळे तैसा हरी. कारण कृष्णाला अर्जुन कसा बघायचा आहे आणि अर्जुनाला कृष्ण कसा बघायचा आहे, त्याचं रूपच त्याला शेवटी. म्हणून आपल्याकडे ते म्हणतात ना, कर तरी आवळे तैसा हरी. म्हणजे आपल्या हाताच्या तळावरती आवळा ठेवल्यानंतर त्याचं जे संपूर्ण स्वरूप दिसतं, तैसं मला परब्रह्म स्वरूप दिसलं पाहिजे. सर्व भूमिकेतून अनंताची अनंत जाणीवे सगट, त्याच्या विश्व ब्रह्मांड निर्मितीच्या संपूर्ण जाणीवे सगट मला तो हरी माझ्या त्या आवळ्यासारखा माझ्या हातावरती दिसला पाहिजे. असा तो योगियांचा राजा श्री कृष्ण जो आहे, तो कृष्ण अर्जुनाच्या एवढ्या करतरी आवळे तैसा हरी होता. गळा बांधून या दोर, हे जे म्हटलं जातं ते हे म्हटलं जातं. ही ती स्थिती आहे. लक्षात घ्या, जी अर्जुनाला प्राप्त झाली आणि जी संजयाच्या मार्फत आपल्याला कळली. दोघांची स्थिती आहे बघा कशी कळलेली आपल्याला. याच्यात काही कृष्णाला कमीपणा आहे का? कमीपणा नाहीये. कृष्ण शेवटी एवढं होऊन कृष्ण हा कृष्णच राहतोय बघा. आणि शेवटी अर्जुनाला कृष्ण व्हावं लागतंय. फरक आहे, भूमिकांमधला येतो फरक. खूप सुंदर आहे. म्हणून तो देवांचा राहो म्हणे पार्था ते तुझ दिव्य दृष्टी देवो, जे विश्वरूपाचा ठावो देखसी तू. म्हणून तो देवांचाही देव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ज्या दृष्टीने माझ्या विश्वरूपाचा ठाव घेशील अशी दृष्टी तुला देतो. कारण आता त्याला ते बघायचं आहे. लक्षात घ्या, या भूमिकेपर्यंत संजय सांगतोय बघा, आता त्याला बघायचं आहे म्हणून मी तुला ती दृष्टी देतो आहे बरं का. म्हणून ही दृष्टी साधी दृष्टी नाहीये. खर तरी आवळे तैसा हरी बघणं ही इतकी साधी दृष्टी आहे का? म्हणून ही दृष्टीसाठी जी ज्ञानदृष्टी गरज आहे आणि त्या ज्ञानदृष्टीमध्ये येणाऱ्या संपूर्ण ईश्वराच्या शक्तीची जाणीव पण लागणार आहे. कारण संपूर्ण ब्रह्मांड जेव्हा बघावं लागतंय तुम्हाला, तेव्हा ते ब्रह्मांड निर्मितीच्या पाठीमागे असणारी जी मूळ माया आहे, प्रकृती आहे, तिचं चित स्वरूप जे आहे ते स्वरूप कळल्याशिवाय येईल का? म्हणून ते चित स्वरूप फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सच्चित आनंद. तेव्हा म्हणून तो सत जर बघायचा असेल तर त्या चितची पण तेवढी गरज आपल्याला लागणार आहे. हा तो अद्वैत उन्मेष त्याच्यामध्ये तयार झाला. लक्षात ठेवा. लक्षात आलं? ही ती भूमिका आहे त्याच्या पाठीमागची. ऐसे श्री मुखोनी अक्षरे निगतीना जव एकसरे, तर अविद्येचे अंधारे जावोची लागे. म्हणून श्रीकृष्णाच्या मुखातून अशी अक्षरे निघाल्या बरोबर एकदम अविद्यारूपी अंधकार नाहीसा झाला. म्हणजे श्रीकृष्णाची एक जाणीव जेव्हा तयार झाली की आता याला मला दृष्टी द्यायची आहे, त्याबरोबर त्याचं षड्गुणाश्वर्य संपूर्ण ज्ञानयुक्त जाणीव ही पूर्णपणे त्याच्या संपूर्ण नेणिवेला पादाक्रांत करत गेली.
आणि विद्या जी आहे तिने खाली येत 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 अविद्येला विद्येत परावर्तित केलं. आता बघा, तुम्हाला जर काही आपले ते डायग्राम आठवत असतील की 100% विद्या, त्याच्या खाली कसं जे डिस्ट्रीब्युशन आहे, त्यानंतर येणारी अविद्या, मग ती अविद्या पूर्णपणे विद्येत परावर्तित झाली. म्हणजे काय झालं की संपूर्ण अष्टधा प्रकृतीचं स्वरूप त्याला कळायला लागलं. म्हणजे बुद्धीने नाही, अनुभवाने. म्हणजे इथं आपल्याला संपूर्णपणे योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाची जाणीव तयार होते. लक्षात ठेवा. म्हणजे प्रकाशपूरित मन कशा प्रकारचं असू शकतं, याच्यामध्ये स्कंदपूरित मन कसं असू शकतं, आणि ती अतिमानसाची जाणीव खाली अविद्येमध्ये कशा प्रकारे घुसत घुसत जाते आणि त्या अविद्येला पूर्ण भस्मसात करून टाकते आहे. आणि ते अबोध मनाच्या जाणीवेत तो संपूर्ण अर्जुन कशा प्रकारे स्थिर होत चाललाय, हे सर्व याच्यातनं कळतं बघा आपल्याला. विश्वरूप दर्शन म्हणजे ही एक मानसिकता आहे. लक्षात ठेवा. आणि साधकाची मानसिकता आहे की त्या मानसिकतेमधनं तो कशा प्रकारे स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व कडा उल्लंघून परे जाऊ शकतो. कारण हे सर्व परीघ बदलूनच पुढे जावं लागणार आहे. ही ती जाणीव आहे. म्हणून तो म्हणतायत की श्रीकृष्णाच्या मुखातून अशी अक्षरे निघाल्याबरोबर एकदम अविद्यारूपी अंधकार नाहीसा झाला. संपूर्ण नेणीव बदलली आणि तो संपूर्णपणे जाणीवेत आला. आणि याच्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण स्फुरणात्मक विचार जो आहे, कारण हे स्फुरण आहे. लक्षात ठेवा, हे आपलं स्फुरण नाहीये, परब्रह्माचं स्फुरण आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे आणि सर्व खलविदम ब्रह्म, हे जे स्फुरण आहे त्याच तोडीचं गुरुचं हे स्फुरण आहे की याला मला आता दृष्टी देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आणि याला मी स्वरूपी विश्वरूप कसं आहे आणि विश्वरूपी स्वरूप कसं आहे आणि विश्वरूप आणि स्वरूपाच्या वेगळा मी कसा आहे हे दाखवण्याची दृष्टी मला त्याला देता यायला पाहिजे. हे स्फुरण आहे. लक्षात ठेवा. आणि हे सूक्ष्मात आहे. अर्जुन बाहेरनं दिसायला तसाच दिसतोय, बाकीच्यांना कृष्ण दिसताना बाहेर दिसताना तसाच दिसतो आहे. पण स्फुरणाची जी सूक्ष्मातली जाणीव कशा प्रकारे कार्यरत होतं हे पण पाहण्यासारखं आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्या मन आणि बुद्धीचं संपूर्ण अंतरंग चतुष्टय त्या पूर्णपणे त्याच्या मूळ अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचा ठाव घेता येतात. सर्व म्हणजे सूक्ष्मातलंही लक्षात घ्या सगळं कसं आहे आणि तेच विशालतात कसं येणार आहे हे पुढच्या प्रकरणात कळणार आहे आपल्याला. हे समजणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. विश्वरूप दर्शनाची ही संपूर्ण पार्श्वभूमी आहे. आणि या भूमिकेतून ते म्हणताय ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्ण. कसं बोललंय बाबा, काय भयंकर आहे हे. असं विश्लेषण करायला मला अजून 1 तास लागेल. अर्थ बघू. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भगवंताच्या मुखातून मी तुला दिव्य दृष्टी देतो. ही जी अक्षरे निघाली ती अक्षरे नव्हती. हे जे मी तुम्हाला विश्लेषण देतो आहे ते हे याच्यासाठी देत आहे. ही अक्षरे नव्हती. कसं असतील अक्षर बघा ना. म्हणून परब्रह्म जेव्हा बोलतो संपूर्ण गीता हा मंत्र आहे. का म्हटलं जातं? कारण ती परब्रह्माची अक्षर आहेत सर्व. म्हणून ती मंत्र आहे. म्हणून ती पाठ करा, हरकत नाहीये. पण ती तेवढ्या जाणीवेतून आपल्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कृष्णाने अर्जुनाला त्या जाणीवेपर्यंत आणलं, त्या मंत्र सामर्थ्याने आणलं, त्याच्या शब्दांच्या जाणीवेतून आणलं. कारण तो स्वतः त्याला ते सांगत होता. मला कृष्ण स्वतः सांगत नाही हो, मला प्रॉब्लेम तो आहे. त्यामुळे अर्जुनाच्या जाणीवेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही.
अगदी भगवद्गीता पाठवून दिवस रात्र पाठ म्हणत बसलं तरी पोहोचू शकत नाही. कारण ती भक्तीची जाणीव माझ्यात उदित होण्यासाठी जे अंतरंग चतुष्टयाच्या परे जाणं जे गरजेचं आहे तेच मी होऊ शकत नाही. आणि त्याशिवाय ती ज्ञान दृष्टीपर्यंत मला स्वतःला पोचत करता यायला ही ती भूमिका आहे. म्हणून म्हणताय श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताच्या मुखातून मी तुला दिव्य दृष्टी देतो. ही जी अक्षरे निघाली ती अक्षरे नव्हती, ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखवणारी ज्योती होती. काय भयंकर आहे. म्हणजे मला आता काय बोलायचं हे सुचनाचं झालेलं आहे की ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखवणारी ज्योती होती. म्हणजे ते शब्द सुद्धा नव्हते, ते शब्द प्रकाश पूरित मनाच्या, अबोध मनाच्या, श्रीकृष्णाच्या विज्ञानमय पुरुषाच्या भूमिकेतून बाहेर पडलेले ज्योती स्वरूपातील प्रकाशमय जाणीव होती. कळलं का काय योगी अरविंदांना म्हणायचंय ते? प्रकाश पूरित मनाची जाणीव स्वतः परब्रह्म प्रकट करतोय. ही ती भूमिका आपल्याला जेव्हा कळते ना तेव्हा हे आपल्याला कळतं की म्हणजे इथं कृष्ण बोललेलाच नाहीये. लक्षात आलं का? कृष्ण बोललेला नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांना ते कळलंय की ही जी प्रकाशपूरित मनातनं कृष्णाने त्याचा विचार त्याच्यापर्यंत पोचता केला. पण कृष्ण स्वतः विश्वरूप दर्शनामध्ये प्रवेश करता झाला होता. संदर्भ कसे जात आहेत बघा. म्हणजे आपल्याला कळेल की ही का असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण तो स्वतः प्रकाशपूरित मनाच्याही पलीकडे, अबोध मनाच्याही पलीकडे विश्वातीताच्या जाणीवेत जाऊन पोहोचतोय. आणि अर्जुन म्हणतोय मला काही दिसत नाहीये म्हणून नुसतं संवेदना पासवान केलेली आहे, तुला दिव्य दृष्टी देतो. काय भयंकर आहे नाही? खूप भयंकर आहे. हे समजायला सुद्धा मला सुद्धा समजायला अजून बरेच वर्ष जातील असं मला वाटतं काही वेळेला. की या जाणीवा खूप अवघड आहे समजणं आणि पचवणं, त्या जीवनात आणणं हे खूप अवघड समजतं. यासाठी गुरुकृपेची गरज आहे. ही समर्पण वृत्तीच यावी लागणार आहे. म्हणून अर्जुन होणं सोपं आहे, कृष्ण त्या कळणारच नाही. अशी ती भूमिका आहे. म्हणून ती ज्ञानज्योती अर्जुना करता भगवंतांनी उजळलेली होती. म्हणून अर्जुना लागी चित कळिका उजळलेली या श्रीकृष्णे असं म्हटलेलं आहे. म्हणून ती जी चित शक्ती आहे ती चित शक्ती म्हणजेच पराशक्ती जी आहे ती सत आणि परा या जाणीवेतली शक्ती जी पुढे अपरेमध्ये जाती आहे ती स्वतः पराखाली उतरली आहे. ती स्वतः पराखाली उतरली आणि तिने अर्जुनाला हे सर्व संदेश पोचते केले. कारण सत हा त्या म्हणजे श्रीकृष्ण स्वतः सच्च्या विश्वातीताच्या जाणीवेत जाऊन पोचलेला होता. म्हणून हे कार्य त्या चितकलेला करावं लागलं, त्या परेला करावं लागलं. लक्षात घ्या, कारण तो परेहून परत्या घरी ऑलरेडी पोचलेला होता कृष्ण. म्हणून हे कृष्णाने केलंच नाहीये. असा एक प्रकारचा संदर्भ याच्यातून आपल्याला लागू शकतो की संपूर्ण विश्वरूप दर्शन हे सर्व त्या परेच्या जाणीवेतून घडणाऱ्या त्या शक्तीचा विलास होता, जिला आपण मूळ माया म्हणलो. एवढं भयंकर आहे ना हे, अत्यंत वेगळं आहे. लक्षात ठेवा, फार सुंदर आहे. तर ज्ञानज्योती ही अर्जुना म्हणून ती अक्षर सुद्धा इतकी लक्षात येत नाही बघा. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकलिका उजळली या श्रीकृष्ण. किती सहज सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, परंतु तो अर्थ समजणं फार भयंकर अवघड गोष्ट आहे. लक्षात ठेवा. मग दिव्य चक्षु प्रकाश दाहला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला ययापरी दाविता दाहला ऐश्वर्य आपुले. मग भगवंतांनी म्हटल्या बरोबर अज्ञानाधंकार अज्ञानांधकार म्हणजे अज्ञान अंधकार नाहीसा होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे त्याला सर्वत्र एक अस्फुट अद्वैत श्रीकृष्ण वस्तूच आहे अशी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर्य दाखवले.
वाटतं याचा भाग आपण पुढच्या वेळेला बघूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.